विकासाचा वादा राहुल दादा. आव्हानांकडे संधीच्या रूपात पाहणाराच खरा नेता असतो. समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर नेणारं, विकासात सर्वांना वाटेकरी करणारं आणि अडचणींच्या काळात धावून येणारं नेतृत्वच जनतेच्या मनावर राज्य करतं. आपल्या दौंड विधानसभा मतदारसंघातील जनता देखील अशाच द्रष्ट्या, खंबीर आणि ऊर्जावान नेत्याच्या कामांचा धडाका अनुभवत आली आहे. आपल्या दौंडला विकासाच्या मार्गावर नेणारं हे धडाकेबाज नेतृत्व म्हणजेच कार्यकुशल आमदार ॲडव्होकेट राहुल दादा कुल, दौंड तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते दिवंगत आमदार सुभाषअण्णा कुल आणि माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल यांचा कृतिशील आणि कर्तृत्व संपन्न संस्कारांचा वारसा आपल्या राहुल दादांना लाभलाय. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत राहुल दादांनी जनसेवेचा वसा घेतला. दौंड तालुक्याच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागावीत, त्यासाठी त्यांनी कधी दौंडवरून थेट दिल्ली गाठली, तर शेकडो वेळा विधानसभा देखील दणाणून सोडली. त्यातूनच आज दौंड तालुक्याच्या विकासाचं चक्र अधिक गतिमान झालंय. रस्ते, वीज, आरोग्य, सिंचन, जलसंधारण या सर्वच क्षेत्रात राहुल दादांनी केलेली कामगिरी नेत्रदीपकच आहे. दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर भर देताना राहुल दादांनी दौंड तालुक्यातल्या वाड्या, वस्त्या, गावं दर्जेदार प्रशस्त रस्त्यांनी जोडली. राहुल दादांनी रस्त्यांचं अक्षरशः जाळं उभं केलं. त्याद्वारे परिसरातील दळणवळण गतिमान झालं आहे. राहुल दादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातूनच 409 कोटींच्या लोहगाव, वाघोली, राहू पारगाव रस्ता आणि पारगाव ते यवत या सुमारे 45 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा या कामास मंजुरी मिळाली आहे. तर चौफुला, नाहुरा, केडगाव या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देत राहुल दादांनी त्यासाठी 250 कोटींचा निधी मिळवला आहे. याही रस्त्यांचं काम वेगाने पूर्णत्वाला येत आहे. मागील पंचवार्षिक मध्ये राहुल दादांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या तब्बल 269 कोटी रुपये खर्चाच्या अष्टविनायक मार्गामुळे दौंड तालुक्यातल्या सुमारे 85 किलोमीटर रस्त्यांची दर्जेदार कामे झाल्याने विकासाला मोठी चालना मिळाली आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत 90 किलोमीटर रस्त्यांसाठी सुमारे 112.56 कोटी रुपये मंजूर. पुणे सोलापूर महामार्गावरील 32 किलोमीटर सर्व्हिस रोडची कामे सुमारे 68 कोटी रुपये मंजूर. PMRDA अंतर्गत 51 गावांमधील रस्त्यांची कामे 30.60 कोटी मंजूर. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पूर्ण. हडपसर तालुका हवेली ते कासुर्डी, तालुका दौंड टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाण पूल व्हावा यासाठी पाठपुरावा. या प्रकल्पासाठी 6000 कोटी रुपये निधीचा पाठपुरावा देखील चालू आहे. रस्त्यांच्या कामांबरोबर राहुल दादांनी नदीवरील पूल तसेच भुयारी मार्गांसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. भीमा नदीवरील दौंड ते गार पूल सुमारे 20 कोटी रुपये काम प्रगतीपथावर. भीमा नदीवरील टाकळी भीमा तालुका दौंड ते टाकळी भीमा तालुका शिरूर सुमारे 15 कोटी रुपये काम प्रगतीपथावर. मुळा मुठा नदीवर खामगाव ते दहिटणे पूल सुमारे 11 कोटी रुपये काम प्रगतीपथावर. यवत रेल्वे स्टेशन येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पूल सुमारे 96 कोटी 68 लाख रुपये मंजूर. पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर सहज पूल व खामगाव येथे उड्डाण पूल सुमारे 68 कोटी 50 लाख रुपये मंजूर. बोरीबेल येथे रेल्वे भुयारी मार्ग सुमारे 10 कोटी रुपये मंजूर. आज मितीस तालुक्यातील शेकडो रस्त्यांची कामे मार्गी लागली असून त्यासाठी राहुल दादांनी सुमारे 1650 कोटी रुपयांहून अधिक निधी खेचून आणला आहे. यंदाच्या वर्षी अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत होता. शेतकरी चिंताग्रस्त होता.
परंतु या तीव्र दुष्काळातही दौंड तालुक्यातला शेतकरी जगला. पाण्याअभावी एक टिपरू देखील जळालं नाही आणि त्याचं कारण म्हणजे राहुल दादांची दूरदृष्टी. येणारं संकट ओळखून त्यांनी सिंचनाच्या आवर्तनांचं केलेलं योग्य नियोजन व या परिसरात सुमारे 2,885 कोटी रुपयांहून अधिक निधी खेचून आणला आहे. बेबी कॅनलचे अस्तरीकरण 225 कोटी रुपये, काम प्रगतीपथावर. तालुक्यातील 60 पेक्षा जास्त जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची व तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या जलसंधारणांची कामं महत्वाची आहे. शेतीच्या पाण्यासाठी राहुलदादांनी कायमच आग्रही भूमिका घेतली आहे. भविष्यात पाण्यासाठी होणारा ग्रामीण शहरी संघर्ष ओळखून दादांनी पावले उचलली. राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला आणि त्याद्वारे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी मिळवली. त्यामध्ये नवीन मुठा कालवा अस्तरीकरण, अन्य कामे 78.41 कोटी रुपये, जनाई शिरसाई कालव्यांची वितरण व्यवस्था बंद नलिकेद्वारे करणे 344 कोटी रुपये प्रस्तावित. खडकवासला धरण, फुरसुंगी बंद नळी कालवा प्रकल्प सुमारे 2200 कोटी रुपये मंजूर. खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या खडकवासला ते फुरसुंगी या 27 किलोमीटर लांबीच्या आणि जवळपास 2190 कोटी रुपये खर्च होणाऱ्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि यामुळे दौंड, बारामती आणि इंदापूर येथील शेतकऱ्यांना जवळपास 3 TMC पाणी वाढून मिळेल. तर मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळवण्यासाठी दादा प्रयत्नशील आहेत. दौंड तालुक्यातील माता भगिनींना नळाद्वारे स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी राहुल दादांनी कंबर कसली आहे. दौंड तालुक्यातील 75 गावांचा समावेश केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन या योजनेमध्ये करून घेत त्यासाठी राहुल दादांनी तब्बल 565 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. आज यापैकी बहुतांश कामं पूर्णत्वाला गेली असून काही गावांमधील कामं प्रत्यक्ष प्रगतीपथावर आहेत. संपन्न जीवन जगण्यासाठी वीज हे एक अत्यावश्यक संसाधन आहे. दौंड तालुक्यातील वाढते नागरिकीकरण, औद्योगिकीकरण व भविष्यातील लोकसंख्या विचारात घेता तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम, बळकट करण्यासाठी राहुलदादा प्रयत्नशील आहेत. RDSS योजनेअंतर्गत वाहिनी बदलणे व इतर कामे 44 कोटी रुपये प्रगतीपथावर. 323 ठिकाणी रोहित्र क्षमता वाढ 17,77,00,000 रुपये प्रगतीपथावर. 5,302 नवीन शेतपंपांना वीज जोडणी 11,90,00,000 रुपये, काम पूर्ण. 144 ठिकाणी वितरण रोहित्र व उच्च व लघुदाब वाहिनी व 41 वितरण रोहित्र क्षमता वाढ 8,07,00,000 रुपये प्रगतीपथावर. दौंड शहरातील भैरवनाथ स्वामील ते 22 kV उच्च दाब वाहिनी 4 किलोमीटर भूमिगत करणे 1,26,00,000 रुपये प्रगतीपथावर. तर तब्बल 290 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. दौंड तालुक्यामध्ये वीज वितरण क्षेत्राच्या सुधारणा व सशक्तीकरण करणे 145 कोटी रुपये प्रस्तावित. वीज वाहिन्यांचे व यंत्रणेचे सक्षमीकरण करणे 76 कोटी रुपये प्रस्तावित. वडगाव बांडे, रोटी, पडवी, कुरकुंभ नवीन, देऊळगाव गाडा, कुडबाव येथे नवीन उपकेंद्र रुपये 50,28,00,000 प्रस्तावित. पाटर, रावणगाव, देऊळगाव राजे येथे रोहित्रांची क्षमता वाढ 9,70,00,000 रुपये, कामे प्रस्तावित. कुरकुंभ, दहिटणी, पिंपळगाव येथे अतिरिक्त रोहित्र 8,82,00,000 रुपये प्रस्तावित. देऊळगाव राजे येथे 5.5 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणी प्रस्तावित. दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय चाचण्या माफक दरात उपलब्ध व्हाव्यात
यासाठी राहुलदादांनी पाठपुरावा करून दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे 50 खाटांवरून 100 खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन केले व विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 33 कोटी रुपयांचा निधी मिळवला. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन, रुग्णालय इमारत व अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधकाम 29 कोटी 37 लाख रुपये मंजूर. दौंड उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 50 लाख रुपये मंजूर. डाळिंब येथे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय मंजूर. रावणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन कामाचा पाठपुरावा सुरू. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय योजनेद्वारे हजारो रुग्णांना वैद्यकीय आर्थिक मदत. दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावे यासाठी कैलासवासी सुभाष अण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. 2024 मध्ये घेतलेल्या शिबिरात 12,000हून अधिक रुग्णांची तपासणी केली गेली. कोरोना महामारीच्या काळात राहुलदादा दौंडकरांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. स्वतःच्या जीवाची, कुटुंबियांची पर्वा न करता अडचणीत असलेल्या प्रत्येक रुग्णाला आधार दिला. संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात असताना देखील न डगमगता जनतेला आधार दिला. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी राहुलदादांनी जीवाचं अक्षरशः रान केलं. आणि आज प्लाझ्मा डोनेशन मी BJ मेडिकल कॉलेजला येऊन केलेलं आहे. आपणही कोरोना ज्यांना प्रादुर्भाव झालेला आहे आणि बरे झालेले आहेत त्यांना माझं नम्र आव्हान आहे, या संकटावर मात करण्यासाठी आपण एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. देऊळगाव गाडा येथे 200 खाटांचे डेडिकेटेड कोविड सेंटर व 100 खाटांचे कोविड केअर सेंटर, 5,000हून अधिक रुग्णांना मोफत उपचार. यावेळची लाट पहिल्यापेक्षा 4 पट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, याची व्यवस्था व्हावी म्हणून दौंड या ठिकाणी आणि यवत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात असणारी व्यवस्था आम्ही वाढवली, परंतु ती अपुरी पडते म्हणून आमदार फंडासह वेगवेगळ्या दानशूर मंडळींची मदत घेऊन या ठिकाणी 3रं कोविड सेंटर आम्ही सुरू केलं. 250च्या आसपास रुग्ण कधी डिस्चार्ज होऊन परत नवीन येण्याची संख्या सरासरी 250पर्यंत आहे. अजूनही मागणी आहे, परंतु मॅनपॉवरची आवश्यकता आणि या ठिकाणची उपलब्धता पाहून मी 250-200पर्यंतची आत्तापर्यंत ॲडमिशन करतोय. पण जसं जसं परिस्थिती या ठिकाणी आम्हाला सेटल होईल त्याप्रमाणे आम्ही 300पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनाच्या कठीण काळामध्ये जनतेसाठी मायेचा हात पाठीवर ठेवणारा आणि या गंभीर आव्हानात पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा राहुलदादा जनतेनं पाहिला. धौम्य ऋषींच्या वास्तव्याने पावन, समृद्ध ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेले प्रतिपंढरपूर मानले जाणारे आपले दौंड शहर, शेजारून वाहणारी भीमा नदी, राष्ट्रीय व राज्य महामार्गाशी असलेली जोडणी, देशभराला जोडणारे रेल्वे मार्ग, राज्य राखीव पोलीस बल यांच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये दौंड शहराची अशी एक वेगळी खास ओळख आहे. आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या शहरांच्या तुलनेत विकासाचा अनुशेष असलेले अविकसित असे शहर अशी देखील या शहराची ओळख होती. शहरातील 50,000 नागरिकांच्या शहराप्रती असलेल्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी सर्वांना हेवा वाटावा असं दौंड शहर घडवण्यासाठी राहुलदादांनी गेल्या 5 वर्षांमध्ये दौंड शहराला 80 कोटींहून अधिक निधी मिळवून दिला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनांअंतर्गत सुमारे 45 कोटी रुपये, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजना सुमारे 20 कोटी 41 लाख रुपये, विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजना, रस्ते व इतर कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी उपलब्ध, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजना रस्ते काँक्रिटीकरण सुमारे 6 कोटी 84 लाख रुपये निधी, विशेष रस्ता अनुदान योजना रस्ते काँक्रिटीकरण सुमारे 2 कोटी 35 लाख रुपये निधी उपलब्ध, अल्पसंख्याक बहुल योजना 42.66 लाख रुपये,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजना, रस्ते व बंदिस्त गटार करणे 20 लाख रुपये, दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे इमारत बांधकाम, दौंड रेल्वे उड्डाणपूल ते गोपाळवाडी बाह्यवळण रस्ता, भोईटेनगर कॅनॉल रस्ता, दौंड तालुका क्रीडा संकुल, दौंड एसटी बस स्थानक अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, सुसज्ज भाजी मंडई, फिश मार्केट, सुसज्ज जलतरण तलाव, सुसज्ज नाट्यगृहासाठी जागा, नगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीसाठी पाठपुरावा, त्याद्वारे दौंड शहरातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी देखील लागली आहेत. दौंड तालुक्यातून जाणारा रेल्वे मार्ग हा दौंडच्या विकासाचा अविभाज्य घटक आहे. राहुलदादांनी केंद्र सरकारकडे केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रेल्वे संबंधित विविध प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. 157 कोटी रुपयांच्या दौंड इलेक्ट्रिक लोको शेडला मंजुरी. आज मितीस 80 कोटींची कामे पूर्ण आणि बाकीची कामे प्रगतीपथावर. अमृत भारत योजनेमध्ये दौंड स्थानक विकसित करणे 44 कोटी रुपये, काम प्रगतीपथावर. दौंड शहरातील 16 कोटी रुपयांच्या कुरकुंभ मोरीचे काम पूर्ण. दौंड पुणे मार्गावर मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट म्हणजेच मेमू सेवा सुरू करणे. दौंड हे रेल्वेचे उपनगर घोषित करण्यात यावे व दौंड पुणे लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी पाठपुरावा. रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गांची कामे पूर्ण. दौंड जंक्शनचा पुणे डिव्हिजनमध्ये समावेश. रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण. दौंडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांना अधिक थांबे देणे. शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेकडे पाठपुरावा करणे अशी अनेक कामं मार्गी लावली आहेत. समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झटणाऱ्या पोलिसांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, तसेच दौंड तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये अद्ययावत व्हावीत यासाठी राहुलदादांनी सुमारे 88 कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. दौंड येथील पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी 46.67 कोटी रुपये मंजूर. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 व 7 साठी प्रशासकीय कार्यालय बांधकाम 10 कोटी रुपये मंजूर. दौंड पोलीस ठाण्याची नवी प्रशासकीय इमारत बांधणे 6 कोटी रुपये मंजूर. यवत येथे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या कामासाठी निधी 3.50 कोटी रुपये मंजूर. दौंड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशासकीय इमारत बांधणे 2.90 कोटी रुपये मंजूर. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 व 7 साठी रुग्णालय 2 कोटी रुपये मंजूर. स्वतंत्र प्रांत कार्यालय 6.22 कोटी रुपयांचे काम मंजूर. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे स्थापन करण्यास मंजुरी. इमारतीसाठी सुमारे 1.82 लाख रुपये मंजूर. काम प्रगतीपथावर. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीचे बांधकाम 6.13 कोटी रुपये. यवत येथे शासकीय विश्रामगृहाची बांधणी 2.48 लाख रुपये. विधानसभा हे राज्याचं कायदे मंडळ. राज्याची धोरणे, कायदे याबरोबरच जनतेच्या प्रश्नांनाही याच व्यासपीठावर वाचा फुटते. ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांनी विधानसभेच्या पटलावर आपल्या कामाची छाप उमटवली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं मागच्या वेळी मराठा समाजाला पूर्ण अभ्यास करून आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकवलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही टिकवलं. त्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर विषय, तिथं अतिरिक्त पाण्यामुळे वॉटरलॉक जमिनी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाझर पड जमिनी संदर्भातलं धोरण मागची 7-8 वर्ष ठरलेलं नाही, मापदंड ठरलेले नाहीत. त्याच्यामध्ये सुलभता आली तर ज्या भागामध्ये चिबड जमीन झालेल्या आहेत, पाणी असूनही जमिनीचा दर्जा खालावत चाललाय, पिकाचं उत्पन्न कमी होत चाललंय, हा नॅशनल लॉस आहे. त्या संदर्भामध्ये धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. कास्ट सर्टिफिकेट हेच कास्ट व्हॅलिडिटी पकडावं अशा प्रकारची माझी एक सूचना आहे. दुसरी सूचना आज अशी आहे की आज जर आपण पाहिलं तर किती दिवसामध्ये देणार, कधी देणार, मग ते निवडणुकीसाठी असेल तरच करू, अशा वेगवेगळ्या समस्या. तुम्हाला शाळेत असेल तर शाळेचं पत्र द्या, अशा वेगवेगळ्या समस्या लोकांसमोर आहे.
त्यासाठी जर आपल्याला खरंच व्हॅलिडिटी ठेवायचीच असेल तर त्याला जसं आपण कास्ट सर्टिफिकेट देतो तशी व्यवस्था असणं आवश्यक आहे. एक प्रश्न मला सातत्यानं राहतो की ग्रामीण भागामध्ये दरडोई पाणी वापर हा 55 लिटर निश्चित करण्यात आला आणि तो शहरामध्ये 135 लिटर निश्चित करण्यात आला. कोणत्या समितीने केला, कसा केला, याच्यामध्ये ग्रामीण भागावर अन्याय का, हा प्रश्न मी वारंवार विचारलेला आहे. कृपया उत्तरामध्ये माननीय शासनाने याच्यामध्ये उत्तर द्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. याच्या स्वरूपामध्ये कायमस्वरूपी या विजेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला परवडेल अशा दरानं वीज देण्यासंदर्भातलं धोरण घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा या चर्चेच्या निमित्तानं व्यक्त करतो. हा प्रकल्प पुणे शहर आणि पुणे ग्रामीणच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा खडकवासला प्रकल्प आहे. खडकवासल्यापासून लोणी काळभोरपर्यंत टनेल आपल्या विचाराधीन आहे. त्याचं टेंडर काढलं जाईल असं आपण नागपूर अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं. ते कधीपर्यंत काढलं जाईल हा माझा पहिला प्रश्न आहे. रेल्वेचं जाळं संपूर्ण राज्यभरामध्ये आहे. रेल्वेच्या 2 पॉलिसीज आहेत, 50% 50% त्यांची पॉलिसी आहे आणि ज्या ठिकाणी सुवर्ण चतुष्कोन आहे त्या ठिकाणी रेल्वे 100% पैसे द्यायला तयार आहे. अशा ठिकाणी राज्य शासन पुढाकार घेऊन हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवून रेल्वेकडून याला मान्यता घेणार. महाराष्ट्र विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे आदर्श संसदपटू या पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी, विविध समाज घटकांचे प्रश्न, महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राज्याच्या विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांची सार्थ निवड झाली आहे. मराठा, धनगर, ओबीसी आदी आरक्षणांच्या विषयांवर त्यांनी मांडलेली मतं ऐकली तर या प्रश्नांच्या मुळाशी असणाऱ्या समस्यांची आपल्याला जाणीव होते. 15 अधिवेशनात 95% उपस्थिती, कोविड कालावधीत 100% उपस्थिती, 611 तारांकित प्रश्नांची मांडणी व चर्चांमध्ये सहभाग, 133 लक्षवेधी चर्चा मांडणी व चर्चांमध्ये सहभाग, 5 अल्पसूचना प्रश्नांची मांडणी व चर्चांमध्ये सहभाग, 63 अर्धा तास चर्चा मांडणी व सहभाग. 2019 ते 2022 या कालावधीत 99 कपात सूचना उपस्थित, त्यातील अनेक सूचनांना शासनाकडून उत्तर. यामुळे सरकार नसताना देखील निधी मिळण्यास मदत झाली. अर्थसंकल्पीय चर्चा, नियम 293 अन्वये चर्चा अशा 39 चर्चांमध्ये सहभाग घेऊन अनेक बाबींची शासनासमोर प्रभावी मांडणी. महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुलदादा कुल नावाचा दौंडचा आवाज असाच घुमत आहे. योजना छोटी असो वा मोठी, ती प्रत्येक दौंडवासियांपर्यंत पोहोचवण्यासाठी राहुलदादा कायमच जीवाचं रान करत असतात. बांधकाम व इतर कामगार योजना, दिव्यांग शिबिर, एकल पालक योजना, महाराजा स्व अभियान योजना, लाडकी बहीण योजना. राहुलदादांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या अनेक योजनांचा लाभ हा थेट हजारो नागरिकांना मिळाला आहे. शेकडो लोकांच्या घरांचे स्वप्न साकार झाले आहे. राहुलदादांच्या नेतृत्वाखाली दौंडचा विकास वेगाने सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील. त्यांच्या तडफदार कामाची दखल पक्ष नेतृत्वाने वेळोवेळी घेतली आहे आणि त्यामुळेच आता आमदारकीसोबत थेट राज्याच्या पातळीवर मोठी जबाबदारी राहुलदादांना खुणावत आहे. यातूनच त्यांच्या कर्तृत्वाला नवा आकाश तर मिळेल, शिवाय या जबाबदारीचा ते दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेपूर उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच आपण निर्धाराने याही वेळी राहुलदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं. 20 नोव्हेंबरला त्यांच्या पारड्यात भरभरून मतं टाकायची आणि 23 नोव्हेंबरला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. दौंडच्या विकासासाठी, विश्वासासाठी आणि भविष्यासाठी हवे फक्त आणि फक्त राहुलदादा.